आलेलो आहे कृष्णा ऑटो गॅरेज, चोपडा यावल रोड या ठिकाणी आपलं तुम्ही मागे बघू शकता. तर आपले कृष्णा ऑटो गॅरेजचे मालक आहेत. सर आपलं नाव सांगा बरं एकदा प्लीज. लोकेश लक्ष्मण चौधरी. हा, दादांचं नाव. हा, तर दादांकडे आपण आलेलो आहे. तर तिथपणे फ्रंट साईडने हा एक व्हिडिओ घेणार आहे, याची आपली पूर्ण आपण माहिती काढणार आहे की या गॅरेजमध्ये एक्झॅक्टली काय काय होणार आहे. म्हणजे वॉशिंग पासून ते पूर्ण क्लिनिंग पासून गाडीचं कोणते कोणते प्रोव्हिजन्स या ठिकाणी होणार आहेत, ते सगळे आपण प्रोव्हिजन्स या ठिकाणी बघणार आहेत. तर लक्ष्मण दादा जे आपल्या कृष्णा ऑटो गॅरेजचे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू. त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आहेत. तर यांच्याशी चर्चा करून आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी काढणार आहे. याच्या मागे नेमकं तुमची आयडिया काय होती? आमची आयडिया होती की चोपड्यामध्ये आपलं सिरेमिक कोटिंग, पीपीएफ, त्याच्यानंतर हा जो स्टुडिओ आपण चालू केलेला आहे डिटेलिंग वगैरेचा, ते पूर्ण चोपड्यामध्ये कुठंच नव्हतं. तर आपल्याला कस्टमरांना एक चांगली सर्व्हिस आणि एकदम त्यांची गाडी ब्रँड न्यू करून द्यायची होती. याच्या मागे आम्ही हा प्रोजेक्ट चालू केलेला होता. या ठिकाणी आपण बघतो की चोपड्यामध्ये ही सुविधा जी आहे कार वॉशिंग तर समजा ठीक नॉर्मली आहे, पण ही सिरॅमिक कोटिंग वगैरे हे जे या सुविधा किंवा तसं म्हणजे सेंटर या ठिकाणी नाहीये. चोपड्यात पहिल्यांदा आहे समजा. हो बरोबर. तर मग आपलं एक वेळेस फक्त तुम्ही हे ठिकाण आम्हाला व्यवस्थित सांगून द्या की चोपड्यात आपल्याला कुठे यावं लागेल. आपलं ठिकाण आहे विवेकानंद स्कूल जवळ, इंदिराताई नगर, बाबा वाईन समोर. आपल्या स्टुडिओचं नाव आहे मास्टर ऑटो डिटेलिंग स्टुडिओ. ओके ओके. तर या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतो की आपल्या कृष्णा ऑटो गॅरेज आणि आपलं नवीन सेटअप आहे, ते नवीन त्यांचे कारागीर आहेत. तर ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ते मराठी तर नाही बोलू शकत, ते हिंदीत बोलतात. तर त्यांचं मी फक्त नाव विचारेल या ठिकाणी, त्यांचं नाव काय. तो भैया आप इस स्टूडियो में अभी नए लगने वाले हैं, तो आपका पूरा नाम बोल दीजिए और आपका एड्रेस. जो मेरा नाम है शाहरुल हुसैन और मैं असम से बिलोंग करता हूँ, असम सिलचर, तो असम में बिलोंग करता हूँ. तो भैया नया स्टूडियो ओपन किया है, तो उसके लिए भैया मुझे बुला रहे थे उधर से, तो इसीलिए मैं इधर को आया काम करने. क्या क्या काम करते? डिटेलिंग पूरा होता है, पूरा डिटेलिंग होता है, मतलब सेरामिक वगैरह, पॉलिश वगैरह, वॉशिंग, पीपीएफ, सन फिल्म, डीप क्लीनिंग, मतलब हर कोई वैरायटी का काम होता है इधर. सब तरीके से इधर काम होता है. आपल्याकडं रॅम्प आहे गाडी रिपेअरिंग करण्यासाठी, त्याच्यानंतर व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि वॉशिंग करण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे एक रॅम्प जो की खालतून आणि वरतून पूर्ण क्लीन करतो गाडी. त्याच्यानंतर आपल्याकडं फर्म टँक, त्याच्यानंतर आपल्याकडं रबिंग पॉलिशिंगसाठी मशीन आहेत, डिटेलिंग करू शकता आपण. त्याच्या आतून ब्रश वगैरे आहेत आपल्याकडे अवेलेबल. नायट्रोजन आहे, नायट्रोजनच्या मशीन आहे जे ते ऑटोमॅटिक जनरेट करतं. आणि अजून सिंपल एअर पण अवेलेबल आहे आपल्याकडं. त्या सगळ्या मशीन्स आता अवेलेबल आहेत आपल्याकडे. हो आहेत आपल्याकडे आता अवेलेबल. आता लक्ष्मण दादा तुम्ही एक आम्हाला आयडिया द्या की एक्झॅक्टली किती दिवसात, आता मला माझी गाडी जर आणायची असेल तर मी किती दिवसात आपल्याकडे येईल? आता साधारण आपल्याकडं 8 ते 10 दिवसामध्ये आपलं काम पूर्णपणे होऊन जाईल. तर तुम्ही 8 ते 10 दिवसामध्ये, तसं आम्ही आता सध्या चालू केलेलं आहे नॉर्मल, पण एक एक गाडी घेतोय आपण, पण पूर्णपणे काम 8 ते 10 दिवस लागतील, चालू होऊन जाईल आपलं. तर तुम्हाला ही तर कल्पना आली असेल लक्ष्मण दादा की आपलं कृष्णा ऑटो गॅरेज चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे की नाही, तर त्याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की आपल्याला ते रिस्पॉन्स भेटेल की नाही भेटणार. हो. तर तुम्हाला काय वाटतं की जी आपलं भविष्य, तुम्ही जी आयडिया किंवा जी प्रोजेक्ट उभारलेला आहे हा, तर याचं भविष्य तुम्हाला काय वाटतंय? आता असं आहे, आपण सर्व्हिस दिली तर आपलं चालणारच. ओके, आपण क्वालिटी द्यायची लोकांना, एक विश्वास महत्वाचा असतो. बरोबर. सर्व्हिस चांगली द्यायची. आणि जर मला माझी कार जर आपल्या कृष्णा ऑटो गॅरेज किंवा आपल्या नवीन सेटअप वरती जर आणायची असेल, तर मी का म्हणून आपल्याकडे माझी कार वॉशिंग साठी किंवा अदर जे सिरॅमिक कोटिंग साठी किंवा अदर कोणतेही काम जर असेल त्यासाठी मी आणायला पाहिजे? म्हणजे काय वैशिष्ट्य आपल्या स्टुडिओचं की आपल्याकडे यायला पाहिजे? एक तर आपलं वैशिष्ट्य बघा सर, आपलं वॉशिंग वगैरे आपलं नाव आहेच. कोणालाही सांगितलं चोपड्यामध्ये तर आपलं नाव निघणारच आहे. दुसरी गोष्ट हे सिरॅमिक कोटिंग असं असतं की आपण गाडीला कोटिंग केल्यापासून गाडी 3 ते 4 वर्ष कलर असतो तो कव्हर राहतो. म्हणजे तुमचा ऊन असो, पाऊस असो, त्याच्यापासून कलर सेफ राहतो आणि गाडीला शायनिंग असते. खाली आपण रबर कोटिंग करतो
पावसाळ्यामध्ये कसं असतं, पाऊस चिखल लागतो, चिखलापासनं गाडीला गंज वगैरे लागत नाही, ते एक कव्हर असतं त्याच्यामध्ये, त्याला आपण रबर कोटिंग करतो. त्याच्यासाठी आपल्याकडे हायड्रोलिक रॅम्प अवेलेबल आहे, वॉशिंगला हायड्रोलिक जॅक अवेलेबल आहे, आपल्याकडे नायट्रोजन अवेलेबल आहे. आणि आपण अशी सुविधा द्यायची लोकांना की जेवढी आपल्याकडनं सुविधा देता येईल, तेवढी सेवा देता येईल, तेवढी सेवा आपल्या लोकांना, आपल्याला कस्टमरांना द्यायची आपल्याला. खूप चांगला आहे तुमचा. आणि याच्या पूर्ण सेटअपसाठी आणि आपल्या ज्या कार स्टुडिओच्या भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्या व्हायच्या बाकी आहेत. हा सर, पूर्ण हा setup अजून व्हायला बाकी. जसं लक्ष्मण सरांनी सांगितलं की आपला जो पूर्ण सेटअप आहे आपल्या कार स्टुडिओचा, तो व्हायला पूर्ण सुरू व्हायला आपल्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागणार आहेत. आणि 8 ते 10 दिवसानंतर आपण परत पुन्हा या ठिकाणी येणार आहेत आणि आपला जो अनुभव आहे, नवीन अनुभव जो असेल, तो नवीन उभारण्यानंतरचा परत एकदा घेणार आहे, परत एकदा हा व्हिडिओ मी टाकणार आहे प्लॅटफॉर्मवरती. तर मी लक्ष्मण दादा आणि गोपी दादा, तर आपल्या दोघांना आपल्या कार साठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाकीच्या गोष्टी आपण नंतर कव्हर करणार आहोत.